ह्या आजच्या साहित्य विश्वास ज्या पुस्तकाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या मनात संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल एक आत्मीयता आहे ती टिकली पाहिजे आणि प्रेरणा म्हणून राहिली पाहिजे, म्हणून या पुस्तकाचं फार महत्त्व आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकांना काय सांगाल की हे कविता संग्रह का वाचायला पाहिजे, त्यातून काय लोकांना उद्बोधन होईल? ये कविता समाज प्रबोधनपर राष्ट्रप्रेमावरल्या आणि बाबासाहेबांनी जे देशावर अनंत उपकार केले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आगरी समाजाचे शब्द आहेत. ते 138 शब्द शोधून मी आगरी भाषा सौंदर्य नावाचं पुस्तक लिहिलं. बोला. मित्रांनो, शब्दांच्या या सुंदर मैफलीत आपण सर्वांनी मनापासून रस घेतला. कवीच्या भावना, श्रोत्यांचा प्रतिसाद. विशेष म्हणजे सर्व कवयित्री आणि कवी यांनी आपल्या ज्या कविता सादर केल्या आहेत तर त्यांचं सादरीकरण जे होतं ते अतिशय उत्तम होतं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण उपस्थित आहोत कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नागनाथजी डोलारे यांच्या 2 पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी. तर तो आहे मानवतेचे सिंहासन नावाचं एक पुस्तक आहे. लावण्य लेणी या 2 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत. तसेच प्रकाशन समारंभ झाल्यानंतर याच ठिकाणी राज्यस्तरीय खुले काव्य संमेलन देखील आहे आणि त्या काव्य संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अर्थात माझ्यावरती आहे. तर आपण सर्वजण या कार्यक्रमाचा 100% आस्वाद घेऊयात आणि तुम्हाला वेळोवेळी या कार्यक्रमाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहतील. आजच्या या काव्य संमेलनाच्या आणि पुस्तक प्रकाशनाच्या समारंभासाठी अर्थात आमचे चुलते अण्णा रघुनाथ पवार हे देखील आज उपस्थित आहेत आणि ते देखील साहित्यिक कार्यक्रमाचा आज आस्वाद घेतील. त्यामुळे एन्जॉय करूयात. श्री नागनाथजी डोलारे यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आजच्या साहित्य विश्वात या पुस्तकाचं महत्त्व काय आहे? मानवतेचं सिंहासन लिहिताना त्यांनी एक मोठा विचार मांडला आहे की आज मानवतेची महत्त्वाची गरज आहे. संविधान हे फार महत्त्वाचं आहे आणि संविधान आज टिकेल की नाही ही भीती आहे आणि प्रत्येकाच्या मनात संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल एक आत्मीयता आहे ती टिकली पाहिजे आणि प्रेरणा म्हणून राहिली पाहिजे, म्हणून या पुस्तकाचं फार महत्त्व आहे. आणि लावण्य लेणी हे एक मी म्हणेन प्रेम काव्य आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे त्याच्यात कल्पना मांडलेली आहे. परंतु त्याचसोबत त्यांनी लावण्याबद्दल या वयात आज त्यांचं मला वाटतं 65चं वय आहे. बरोबर आहे. तरी पण सौंदर्याबद्दल जी असलेली ओढ असते ना बरोबर आणि लेखन असतं बरोबर. कवी ज्यावेळी करतो ना त्याबद्दल आत्मीयता वाटते. आणि मी जर त्यावेळी पण 15-20 वर्षाचा असताना जर हे पुस्तक वाचलं असताना मी अजून प्रेमात चांगला पडलो. हो 100%. माननीय सुनील कांबळे सर, ॲडव्होकेट जोशी मॅडम, प्राध्यापक पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. त्याचबरोबर आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला अनुसरून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. चावडे सर, महाजन सर, तांगडे सर आणि कोटे सर, कांबळे सर, इंडिया सेवानिवृत्त न्यायाधीश राहुल तांगडे सर, आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या भारत देशाचे संविधान याची जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करून आपण
सुरुवात करणार आहोत. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य माननीय प्राध्यापक रवी पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी डोलारे सर करत आहेत. माननीय डॉक्टर आयुष्यावरती त्यांच्यावरती आपण मानवतेचे सिंहासन हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन आपण झालेलं आहे. आणि या पुस्तक प्रकाशनाला मी बोलवले कारण बाबासाहेबांचा योग्य तो सत्कार व्हावा आणि या पुस्तकाला अतिशय सुंदर असे समर्पक ते सन्मान मिळावा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि कवीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्यांच्या हातून अनेक असे कृती डोलारे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. या ठिकाणी लाभलेली या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ॲडव्होकेट जोशी मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. माझ्याकडे भरपूर आहे. वादी विचार मंच समोर बसलेले मान्य कवी कवयित्री लेखक लेखिका कारण आजचं स्टेज माननीय श्री नागनाथजी डोलारे निळा पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे सुद्धा चांगले लेखक कवी आणि सगळ्यांच्या मनात घर करणारे असे ती लेखिका आहे. हिंगणा नागपूरचे राहणारे आहे. सर्व उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे शिरोमणी म्हणूया आपण, ज्यांनी 2 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि आज ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं ते नागनाथजी डोलारे यांना आपण काही प्रश्न विचारूयात त्यांच्या पुस्तकाबद्दल. तुम्ही जे हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय होती? कारण मी बऱ्याच दिवसापासून कविता साहित्य वैचारिक वगैरे लिहितो पण बाबासाहेबावर कविता केलेल्या नव्हत्या. बरं. ज्याने आम्हाला मोठेपणा दिला, ज्यामुळं बाबासाहेबांचा एवढा आमचा विकास झाला. बरोबर. त्या बाबासाहेबाला काही कविता समर्पित करण्यासाठी किंवा बाबासाहेबाचे अनंत उपकार कमी करण्यासाठी बरोबर मी कविता बाबासाहेबावरल्या करीत गेलो. लोकांना काय सांगाल की हे कविता संग्रह का वाचायला पाहिजे, त्यातून काय लोकांना उद्बोधन होईल? हे कविता समाज प्रबोधनपर, राष्ट्रप्रेमावरल्या आणि बाबासाहेबांनी जे देशावर अनंत उपकार केले आहेत ते या देशाचा विकास व्हावा, बाबासाहेबाचं स्मरण सगळ्यांनी करावं आणि देशप्रेम प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावं. म्हणून ह्या बाबासाहेबाच्या कविता लिहिलेल्या. आणि एकूणच या चारोळी संग्रहामध्ये प्रेमकवितांचा बराच विषय निघाला, तर त्याच्या मागची काय प्रेरणा आहे? खरं पाहिलं तर प्रेम कविता नसेल, जीवनात प्रेम नसेल तर जीवनच नाही. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येक माणसाच्या जीवनात ते निर्माण निसर्गाने केले. बरोबर. त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. बरोबर. आणि त्यामुळं प्रेमाबरोबरच त्या प्रेमाचं
महत्त्व जगाला पटावं बरोबर. म्हणून मी ते प्रेम कविता लिहिल्या, प्रेमाच्या वरल्या चारोळ्या लिहिल्या. आज तुम्ही बघू शकता की पनवेलमध्ये जो हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे, या ठिकाणी आपल्या पनवेलचे एक होतकुरू लेखक आहेत ज्यांनी प्रचंड पुस्तकं लिहिलेली आहेत. ते गजानन म्हात्रे सर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. गजानन म्हात्रेंचं आपण स्वागत करूयात. आणि त्यांनी इतकी सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. थोडंसं ते काय साहित्याबद्दल बोलतात, आपण त्यांची एक बाईट घेऊया. सर, तुम्ही इतकी सगळी पुस्तकं लिहिली, याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे? मुलं लेखन करण्याची आवड असल्यामुळं लेखन केलेलं आहे. आणि दुसरे, मी आगरी समाजाचा असल्यामुळं आगरी समाजाच्या अनेक समस्या, व्यथा, भावना, संस्कृती लिखित स्वरूपात यावी म्हणून मी एक प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगानं या समाजातील सगळ्या लोकपरंपरा, इथला निसर्ग, इथली संस्कृती, इथला इतिहास या पुस्तकाच्या रूपाने आलेला आहे. आणि ते केल्याबद्दल मला चांगलं समाधान मिळालं आहे. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आगरी समाजाचे शब्द आहेत. ते 138 शब्द शोधून मी आगरी भाषा सौंदर्य नावाचं पुस्तक लिहिलं. वा वा वा. आणि खाडीवरच्या माडीचं हवेली की अनकई दास्तान नावाची हिंदी कादंबरी रूपांतर आलं. वा वा वा. आणि त्यानंतर माझी रामदास बोटेवर कादंबरी आलेली आहे. म्हणजे कोकणामध्ये ही बोट बुडून 1947ला बोट बुडाली होती. इतकं वर्ष होऊनही कुठल्याही लेखकाने या बोटीवर कादंबरी लिहिली नव्हती. पहिली कादंबरी लिहिण्याचा मान पण मला मिळाला. अशी अनेक पुस्तकं वैशिष्ट्यपूर्ण मी लिहिलेली आहेत. सर, तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. थँक्यू सो मच. तर आपण बघू शकता त्यांची ही सगळी ग्रंथसंपदा आहे जे त्यांनी इथे मांडलेली आहे. ओके, बोला. सर, कसं आहे जेवण? खूप छान. मस्त एकदम. छान आहे ना जेवण? जेवण खूप छान आहे. ओके, छान आहे ना? जबरदस्त. थँक्यू. जगणे होते स्पृशांचे भोळ्याशा पिकांचे, जगणे होते स्पृशांचे भोळ्याशा पिकांचे, नाही पुन्हा मोल खावे माणुसकीच्या प्रेषितांचे. शिक्षणाचा दिवा उजळून, शिक्षणाचा दिवा उजळून तू केला दुरंधार, घरोघरी पोचवला तू बुद्ध तो साकार, घरोघरी पोचवला तू बुद्ध तो साकार. म्हणजे दमलीस ना आणि शिणलेल्या घरादारावर होतो एक सुखद शिरकावा. देवघरात पडावा चांदण्यांचा कवडसा, देवघरात पडावा चांदण्यांचा कवडसा, कशी समजून घेऊन येते मुलगी, तृप्तीचे तरंग देऊन जाते मुलगी. सुजाता राऊत मॅडम यांनी कवितेबद्दल आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संपूर्ण सविस्तर कविता कशी बदलत गेली याबद्दल त्यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी आपल्या 2 कविता ऐकून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध देखील केलेला आहे. त्यामुळे त्यांचं आपण सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूयात. मित्रांनो, शब्दांच्या या सुंदर मैफलीत आपण सर्वांनी मनापासून रस घेतलात. कवीच्या भावना, श्रोत्यांचा प्रतिसाद आणि आयोजकांचे परिश्रम यामुळे हे संमेलन खऱ्या अर्थानं यशस्वी झालं असं म्हणता येईल. आता आपल्यासमोर श्रद्धा तारे मॅडम आहेत. त्यांना विचारूया की त्यांना संबंध दिवसभराचा कार्यक्रम नेमका कसा वाटला. मॅडम, कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? खूपच सुंदर कार्यक्रम होता, अतिशय सुंदर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशाल सरांनी सूत्रसंचालन सुद्धा खूप सुंदर केलं होतं. थँक्यू सो मच मॅडम. आणि मेन म्हणजे सगळ्यांच्या कविता खूप सुंदर होत्या. कारण विशेष काय म्हणतात, उल्लेखनीय होत्या. कारण कुठल्याही कवितेमध्ये असं दुःख वगैरे व्यक्त केलं नव्हतं. हे महत्त्वाचं ते आपल्या प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केलेलंच आहे. परंतु त्याचबरोबर हेही महत्त्वाचं होतं की जे कवी आले होते किंवा कवयित्री होत्या त्यांनी स्वतःचे विचार
आपल्या कवितातून किंवा गायनातून मांडले. विशेष म्हणजे सर्व कवयित्री आणि कवी यांनी आपल्या ज्या कविता सादर केल्या आहेत तर त्यांचं सादरीकरण जे होतं ते अतिशय उत्तम होतं. काहींनी गायन करून कविता सादर केल्या, त्यांचे विचार व्यक्त केले आणि त्या विचारांमध्ये खरंच भारतीय विविधतेचं जे विचार होते ते त्यातून व्यक्त झाले आणि अशा प्रकारे खूप सुंदर कार्यक्रम झाला. धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर आता आपण घरी निघालो आहोत. भाटिया स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला, खूप सुंदर झाला आणि खूप आम्ही मजा घेतली. तर आता व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.